नमस्कार मंडळी, कोकणकर नम्रता व्लॉग या चॅनेलमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत करते। तर आज रविवार आहे, तर रविवारच्या दिवशी आहे ना विचार केला की आज कुठेतरी बाहेर जावा आणि व्लॉग करावा। खूप दिवस झाले आमचा व्लॉग येत नाहीये, तर काही कारणास्तव येत नव्हता, कामामध्ये थोडंसं व्यस्त होतो त्यामुळे। तर आता विचार केला आजपासून आहे ना आपण व्लॉग करायला सुरुवात करूया। तर आज सर्वात पहिले आहे ना आम्ही ठाण्यामधील स्वयंभू श्री खंडोबा यांचं मंदिर आहे। खूप दिवसापासून आहे ना मी म्हणजे या मंदिराविषयी खूप ऐकून होती, तर विचार केला ना की आज आपण या मंदिरामध्ये जाऊया, दर्शन घेऊया खंडोबांचं। तर आज आम्ही चाललेलो आहे दर्शनासाठी। तर हा रोड आहे ना ठाणा स्टेशनला जाण्याचा आहे। तर आता आपण आहे ना मंदिरात जाऊया। तर हे मंदिर आहे ना ठाणा पश्चिम येथे जांभळी नाका, ठाण्याचं जे स्मशानभूमी आहे ना तिथेच हे मंदिर आहे। तर मी सुद्धा ना पहिल्यांदा इथे मंदिरात चाललेली आहे। तर आता आपण आहे ना मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर तसंच मंदिरामधला परिसर हे सर्व आपण आहे ना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यानंतर आहे ना आम्ही या मंदिराच्या थोडंच जवळ आहे ना दत्त महाराजांचं मंदिर होतं, एकदम छोटंसं मंदिर होतं। तर त्या मंदिरामध्ये सुद्धा दर्शनासाठी गेलेलो। त्यानंतर आहे ना आम्ही ठाण्यामधील आहे ना कोपिनेश्वरांचं मंदिर आहे ना तिथे गेलेलो दर्शनासाठी। तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा।